स्वागत। मोठी बातमी आपण पाहतोय। आता एम्पिरिकल डेटा देण्यास केंद्र सरकारनं नकार दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला झटका दिलाय। राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली। ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका फेटाळून लावली। या क्षणाची आपण मोठी बातमी पाहतोय। एम्पिरिकल डेटा देण्यास केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्रात नकार दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारची ही याचिका फेटाळून लावली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचं अतिरिक्त आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे राज्य सरकारला हे आरक्षण कायम ठेवण्यासाठी एम्पिरिकल डेटाची आवश्यकता होती। हा डेटा केंद्र सरकारने द्यावा अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे लावून धरली। हा मुद्दा न्यायालयात गेला, मात्र सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाबाबतचा एम्पिरिकल डेटा अर्थात सूक्ष्मतम नोंद देण्यास केंद्र सरकारने नकार देत आपली भूमिका स्पष्ट केली। केंद्राची मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची मागणी याचिका ही फेटाळून लावली आहे। या क्षणाची आपण ही मोठी बातमी पाहतोय। राज्याचं आणि संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिलाय। राज्य सरकारची एम्पिरिकल डेटा अर्थात सूक्ष्मतम नोंद या मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली। एम्पिरिकल डेटा केंद्र सरकारने द्यावा अशी मागणी राज्य सरकारने लावून धरली होती। हा मुद्दा न्यायालयापर्यंत गेला, मात्र सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाबाबतचा एम्पिरिकल डेटा राज्याला देता येणार नाही अशी भूमिका केंद्राने स्पष्ट केली। केंद्राची मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची एम्पिरिकल डेटा मागण्याची याचिका फेटाळून लावली आहे। केंद्र सरकारने एम्पिरिकल डेटा द्यावा अशी राज्य सरकारने मागणी केली होती, मात्र 2011 या वर्षी मधील तो डेटा सदोष असल्याने देता येणार नाही असं केंद्राने प्रतिज्ञापत्रात दिलं होतं। सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे म्हणणं ग्राह्य धरलं आणि या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने राज्य सरकारला हा मोठा धक्का बसलाय। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या। राज्य सरकारसह एकूण 3 हस्तक्षेप याचिकांवरील सुनावणी या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि आता या सुनावणीचा निर्णय आलाय। या निर्णयामुळे आता महाविकास आघाडी सरकार पुन्हा तोंड घशी पडली आहे। या क्षणाची मोठी बातमी पाहतोय। ओबीसी आरक्षणाआधी स्वतः त्रिसूत्री पूर्ण करा असं सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला आदेश दिलेत। ओबीसी आरक्षणावर महाराष्ट्र सरकारला राज्य सरकारला मोठा धक्का बसलाय। राज्याचं आणि संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिलाय। राज्य सरकारची एम्पिरिकल डेटा मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे। केंद्र सरकारने एम्पिरिकल डेटा अर्थातच सूक्ष्मतम नोंद द्यावा अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे लावून धरली होती। हा मुद्दा न्यायालयात गेला, मात्र सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाबाबतचा एम्पिरिकल डेटा राज्याला देता येणार नाही अशी भूमिका केंद्राने स्पष्ट केली। केंद्राची मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली। त्यामुळे मोठा धक्का हा आता राज्य सरकारला बसलाय। केंद्र सरकारने एम्पिरिकल डेटा द्यावा अशी राज्य सरकारने मागणी केली होती, मात्र 2011 मधील तो डेटा सदोष असल्याने देता येणार नाही असं केंद्र सरकारने आपल्या
प्रतिज्ञापत्रात दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचं म्हणणं ग्राह्य धरलं आणि या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने राज्य सरकारला मोठा धक्का बसलाय. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या. काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेले आहे. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. केंद्र सरकारने एम्पिरिकल डेटा द्यावा अशी मागणी राज्य सरकारची होती. ही मागणी आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. आपली प्रतिक्रिया? असं आहे की हे केंद्र सरकार भाजपचं आणि भाजप ही किती बहुजनांच्या विरोधामध्ये आहे सिद्ध करणारी अजून एक घटना आहे. कारण की केंद्र सरकारने तशा पद्धतीचा स्टँड मांडला. जर हा डेटा फ्लॉड आहे, हा डेटा सदोष आहे, तर मग या डेटाच्या आधारावर आपण इतर योजना कशा राबवता, हा एक प्रश्न. 2017 साली आपल्या काळामध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या होत्या. त्यावेळेस तुम्ही दुरुस्त केलं नाही. मराठा आरक्षणाचा तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही आरक्षण दिलं हे म्हटलं, त्यावेळेस ते खोटं बोलले. पण नंतर 127वी घटना दुरुस्ती करावी लागली. हा अध्यादेश काढला, सर्व पक्षीय बैठक झाल्यानंतर काढला. मग यांचाच वाघ नावाचा कार्यकर्ता जळगावचा, हा तिथे धुळ्याचा, हा तिथे जाऊन याच्या विरोधामध्ये याचिका दाखल करतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बहुजन विरोधी, ओबीसी विरोधी ज्या आहेत त्या एक वेळा नाही अनेक वेळा सिद्ध झाल्या. आणि नंतर चोराच्या उलट्या बोंबाप्रमाणे सातत्यानं राज्य सरकारला विरोध करायचा. 50% अधीन राहून जेव्हा हा निर्णय घेतला होता ऑर्डिनन्स काढून त्यांना 27% आरक्षण देण्याचा, तर त्याच्यामध्ये काही विरोध करण्याचं कारण नव्हतं. का कोर्टामध्ये ते वाद केले, हाही एक प्रश्न आहे. आणि महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की हा एम्पिरिकल डेटा 6 महिने कोर्टाकडनं ओबीसीच्या अध्यक्षाचं नाव आलं नाही, कारण घ्यावं लागतं. त्याच्यानंतर आलं ते कोविडच्या काही मर्यादा होत्या. आता हे सगळं काम जे आहे ते सुरू करणार, त्यांना पैसा अलॉट झालेला आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय त्रास जो आहे तो ओबीसीला होत आहे. आता याच्यामध्ये 2 वेळा चेंज करावं लागला की ओबीसीची जातीय जनगणना आम्ही करणार नाही असं सुप्रीम कोर्टात देऊन गेलं. मग ही जातीय जनगणना करणार नाही असा स्टँड कोर्टाने केंद्र सरकारने घेतल्यामुळे हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतला असला त्याच्यामुळे पुन्हा मग टर्म्स ऑफ रेफरन्स जे आहे ओबीसी आयोगाचे ते चेंज करावे लागले. आणि ते आता अतुलजी, मी जरा तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत भाजपा नेते अतुल भातखळकर सुद्धा जोडलेले आहेत. आताचा मोठा निर्णय आपण पाहतोय सर्वोच्च न्यायालयाचा, तुमची प्रतिक्रिया? पहिली गोष्ट, महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाप्रमाणेच ओबीसी आरक्षणाचं सुद्धा फार पोतेर करून टाकलेलं आहे. आणि आता फक्त भारतीय जनता पार्टीच्या नावाने खडे फोडण्याचं